मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तुझ्यासोबत भाग 5. आता पुढे. गिरिजाने अभयला विचारले, कामाचं बोलायचं का आता? त्यावर तो हसला. कामाचं सोड, मला सांग, तू माझ्यासोबत कम्फर्टेबल आहेस ना? तुला माझ्यासोबत काम करायला आवडेल ना? तो तिच्यासमोर थोडा झुकून म्हणाला. तो कसाही असला तरी मनाने खूप प्रामाणिक होता. मुलींना रिस्पेक्ट देणारा. थोडा फ्लर्टी होता, पण मुलींना तो लगेच आवडायचा. मला माझ्या कामाशी मतलब आहे आणि इथे मला वैयक्तिक कुणाच्या लाईफमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. गिरिजा दूर पाहत तिचा चष्मा नाकावर प्रेस करत म्हणाली. म्हणजे मी आवडतो तुला, राईट? अभय तिच्याकडे पाहत म्हणाला. काय? मी असे कधी म्हटले? गिरिजा चकित होऊन त्याच्याकडे पाहू लागली. म्हणजे इथे माझ्यामुळे एवढा ड्रामा झाला तर माझ्यासोबत काम करायला हरकत नाही हे चांगले वाटले. पण त्याच्यात माझी काहीच चूक नाही. मी एकदम फेअर अँड लवली. फक्त प्रेमात पडू नकोस माझ्या, म्हणजे टेन्शन फ्री राहशील. तो तिच्या हातात पेन्सिल आणि वही देत म्हणाला. मायराला समजले, स्नेहाने एक नवीन मुलीला आणले आहे. तिच्या डिझाईन समर मॅगझिनसाठी घेणार आहेत. ती लगेच मिस्टर पटेलांना भेटायला गेली. मायरा काम कमी आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची कामे चांगली करायची. त्यात स्नेहा तिची मोठी दुश्मन होती. मायरा आणि स्नेहा दोघीही अभयला लाईक करायच्या, पण अभय त्या दोघींनाही फ्रेंड्ससारखी ट्रीटमेंट द्यायचा. त्याचे म्हणणे होते की तो रिलेशनशिपमध्ये सिरियस नसला तरी मैत्रीत सिरियस आहे आणि त्या दोघींना कायम ॲज अ फ्रेंड अशी ट्रीटमेंट द्यायचा. पण स्नेहा आणि मायरामध्ये काही वाद असे होते जे अभयसाठीही झाले होते, ते पण त्याच्या नकळत. त्या एकमेकींपासून अभयसाठी लोण्याच्या गोळ्यासाठी दोन मांजरी भांडतात तशा भांडायच्या. पण अभय यापासून बेखबर स्वतःच्या लाईफमध्ये मस्त होता. त्याला कुणाशी देणं घेणं नव्हते. तो राहायचा पण एकटाच. त्याची फॅमिलीबद्दल कुणालाच नीट माहीत नव्हते. अभय ऑफिसमध्ये स्नेहा आणि मायरा यांच्यानंतर जॉईन झाला होता, पण 4 वर्षात त्याने स्वतःचे वेगळे अस्तित्व तयार केले होते. त्याने काढलेले पिक मोठमोठ्या मॅगझिनच्या कव्हर पेजवर असायचे. CFH या अक्षरावरून त्याचा एक आयकॉन होता आणि खाली साईन त्याची ती ओळख होती. मायरा डिझायनर होती आणि स्नेहा टीम मॅनेजर होती. तिला सर्व गोष्टीत थोडे थोडे नॉलेज होते. नीता मेकअप आर्टिस्ट होती आणि करण हा एडिटर होता. आणि आपला कॅमेरामॅन, फोटोग्राफर, ॲक्शन जॉक्शन अभय हे 5 जण एकत्र काम करायचे. तिथे नेहमीच नवीन नवीन मॉडेल फोटोशूटसाठी येत असायच्या. अभय त्यांना लगेच इम्प्रेस करत असायचा. त्यामुळे तो कधीच प्रेमाच्या बाबतीत गंभीर नव्हता. खरं प्रेम काय असते ते त्यांनी कधी पाहिलेच नव्हते ना अनुभवले नव्हते. ज्या त्याच्यासाठी सिरियस असायच्या त्यापासून तो आधीच पळ काढायचा. जसे की मायरा आणि स्नेहा. मायरा मिस्टर पटेल यांच्या केबिनमध्ये जात त्यांच्यावर संतापली होती. मायरा, तुझ्या डिझाईन आपण दुसरीकडे घेऊ, तिला मिस्टर पटेल समजवत होते. पण मी त्या किती मेहनतीने बनवल्या होत्या सर, आणि तुम्ही नवीन जॉईनिंग एम्प्लॉईंना आधी असिस्ट करायला सांगता आणि तिला लगेच एवढी मोठी जबाबदारी दिलीत, मायरा चिडत म्हणाली. तिच्या डिझाईन मला आवडल्या, नवीन वाटल्या तसे, पण तू बनवलेल्या डिझाईनमध्ये तोचपणा आहे. तू एकदा त्या डिझाईन बघ, मग तुला कळेल, मिस्टर पटेल म्हणाले. पण सर, मी बनवलेल्या डिझाईन समर मॅगझिनसाठी होत्या. तुम्ही असे नाही करू शकत. त्यात माझे डिझाईन पण घ्यावे लागतील तुम्हाला, मायरा हट्ट करू लागली. तसे मिस्टर पटेल म्हणाले, थांब, मी गिरिजाला बोलवतो, मग ठरवू मिस्टर पटेल. अभय तिला समर मॅगझिन थीम सांगत होता. या मॅगझिनमध्ये समर पिकनिक प्लेस म्हणून काही हॉटेल्स आहेत ज्यांची ॲड आपल्याला यात करायची आहे. शिवाय काही कोल्ड्रिंक्स आणि मेकअप प्रोडक्ट, शूज आणि अनेक मटेरियलची ब्रँडेडसाठी पिक्चर क्लिक करायचे आहेत. तुझं काम आहे यात दाखवलेल्या जाणाऱ्या मॉडेलचे कपडे थीम अनुसार डिझाईन करायचे.
त्यासाठी काही मॉडेल्स आहेत. त्यांच्या मापानुसार तुला ड्रेस डिझाईन करावे लागतील. कलर्स मी सांगेन त्यातले असायला हवे. बाकी तुझ्यासोबत सिलाईसाठी मदतीला असतील. कॉर्न कंपनीच्या मेकअप प्रोडक्टसाठी तुला हे ड्रेस डिझाईन करावे लागतील. अभय तिला सांगत होता, पण त्याच्या हॉट आणि सेक्सी अशा पर्सनॅलिटीमुळे ती कन्सन्ट्रेशन होत नव्हती. ती त्याच्याशी होणारा आय कॉन्ट्रॅक्ट टाळत होती. तो खूप चांगल्या प्रकारे समजून सांगत होता, हा जो ड्रेस आहे ना, हा थोडा अजून डीप नेक पाहिजे आणि खालून पण थोडा शॉर्ट हवा. तो त्यातील एक ड्रेस दाखवत म्हणाला. तशी ती प्रश्नार्थक आणि थोडी चिडून त्याला पाहू लागली. ते पाहून तो म्हणाला, काय झाले? मी काय माझ्या मनाचे नाही सांगत. इट्स अ ट्रेडिंग. आता हे सगळे आउटलेट झाले आहे. तरीही मी माझ्या डिझाईन बदलणार नाही. मिस्टर पटेलांना तर हे आवडले. गिरिजा त्याच्याकडे न पाहताच म्हणाली. तो म्हणाला, मिस्टर पटेल पण तुझ्याच जमान्यातले आहेत. त्यांना तर ते आवडणारच ना. बरं जाऊ दे. बाकी तुझ्या लक्षात येत आहे ना मी काय सांगतोय ते? तो मध्येच तिच्याकडे पाहत म्हणाला. तसे त्याची ती नजर पाहून तिला सर्व विसरायला झाले. हो येत आहे ना लक्षात. ती चष्मा नीट करत म्हणाली. ऐकून दे ग तो चष्मा. नुसता मध्ये मध्ये. त्याने ती काही बोलणार तोच ती डोळे मोठे करत, अरे तो नंबरचा चष्मा आहे, चिडून म्हणाली. तुझ्या माहितीसाठी मला पण नंबरचा चष्मा आहे, पण मी तुझ्यासारखा सर्वांना दाखवून मिरवत नाही. अभय हसत म्हणाला. काय? मी काही तो मिरवत नाही. ती बोलत होती की समोरून तिच्या चेहऱ्यावर फ्लॅश पडली. तिने डोळे उघडझाप केले. मग तिला कळले की त्याने तिचा फोटो काढला. काय सुरू आहे तुझं? ती थोडी लाजलीच. इट्स अ फोटो टाईम. बराच वेळ झाला होता. मी एकही फोटो काढला नव्हता. त्यामुळे माझ्या हाताला खाज सुटली होती. म्हणून म्हटले की एक पिक्चर हो जाए. अभयने खुर्चीत उठून थोडा मागे होत अजून एक फोटो काढला. अभय प्लीज, मला नाही आवडत फोटो काढायला. गिरिजा चेहऱ्यावर हात ठेवत म्हणाली. ओ सॉरी, पण बघ तुझे पिक किती नॅचरल आले आहेत. अभयने तिला तिचे पिक दाखवले. पण तर आत्ता काढलेले नव्हते. ते ती जेव्हा इंटरव्ह्यूसाठी वेट करत होती तेव्हा काढलेले होते. खूप नॅचरल फोटो होते. ते पाहून तिला विश्वास बसत नव्हता की ही मीच आहे. इतकी सफाईदारपणे त्यांनी फोटो काढले होते. पण याने हे कधी काढले? मनाशी विचार करत होती. ती त्याच्या कॅमेऱ्यात तिचा फोटो पाहत होती आणि तो तिच्याकडे एकटक पाहत होता. तिचे काथळ डोळे जणू त्यात इंद्रधनुष असावा इतके चमकदार होते. ओठांच्या पाकळ्या गुलाबालाही लाजवतील इतक्या सुबूक उठावदार होत्या. ज्यातील डाव्या भुवईवर तीळ होता. तो तिच्याकडे पाहत होता हे तिला जाणवले आणि ती दूर झाली. पदर सावरत तिने टेबलवरून चष्मा घेत लावला. तो किंचित हसला. छान दिसतेस, तो हळूच म्हणाला. ती त्याच्याकडे रागाने पाहत. तिथे रामू आला आणि त्यांनी म्हणले की मॅडम तुम्हाला पटेल साहेब बोलवत आहेत. मग ती तिथून निघून गेली. ओके ठीक आहे सर, तुम्ही या डिझाईन घेऊ शकता, मला काही हरकत नाही म्हणाली. त्यावर मायरा मनातच ही कोण सांगणारी? हिला तर मी इथून काढल्याशिवाय राहणार नाही. डाऊन मार्केट. सॉरी गिरिजा, तुझ्या डिझाईन जपून ठेव. आपण या डिझाईन नंतर वापरू. आपण नेक्स्ट शूटसाठी या वापरू. यावेळी तू मिस मायरा यांना असिस्ट कर, म्हणजे तुला कळेल काम कशा प्रकारे करायचे असते. ओके मिस्टर पटेल म्हणाले. हे ऐकून मायरा खुश झाली. मायरा तिच्याकडे रागत पाहत होती. पण मायरा, तुझ्या ज्या डिझाईन आहेत त्या गिरिजाकडून थोडे चेंजेस करून घे. गिरिजा, तू तिला कॉमन फॅशन बद्दल थोडे आयडिया दे. आणि मायरा, तुला चेंजेस करायचे नसतील तर समर मॅगझिन विसरून जा. गिरिजा पण तुझ्यासोबत काम करेल. अभयला तसेच सांग सर मायराला म्हणाले. तशी ती खोटी स्माईल देत निघून गेली. ती बाहेर जात फक्त केस उपटायचीच बाकी होती. तिला गिरिजाला पाहूनच इरिटेट होत होते. त्यात तिने पहिल्याच दिवशी तिच्या नाकावर टेचून तिची जागा मिळवली होती.
तिला हे सहन होत नव्हते. गिरिजाजी, तुम्ही आज घरी जाऊ शकता. उद्यापासून ऑफिसला जॉईन करा आणि काही विचारायचं असेल तर बिंदास विचारू शकता, सर म्हणाले. ओके सर. सर, माझ्या कामाचे कसे आहे? म्हणजे पेमेंट? गिरिजा संकोचपणे म्हणाली. ते तुम्हाला काम पाहून महिन्याअखेरीला मिळतील आणि सुरुवातीला कमी असतील, नंतर वाढतील. डोंट वरी, तुम्ही उद्यापासून कामाला जॉईन करू शकता, मिस्टर पटेल. थँक्स सर. गिरिजा त्यांचे आभार मानत ऑफिसतून निघाली. स्नेहा, तुझ्यामुळे त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवले, ती बाहेर जाऊन तिला मिठी मारत म्हणाली. हो ना, पण ती मायरामध्येच आली, नाही तर समर मॅगझिन आपलीच होती. पण असू दे, तेवढेच तुला कामाची माहिती. स्नेहा हसून म्हणाली. हो. गिरिजाच्या चेहऱ्यावर समाधान होता. हे घे चावी, तू घरी जा. मी संध्याकाळी येते. नीट जाशील ना? स्नेहा म्हणाली. हो, जाईन ग. गिरिजा आनंदी चेहऱ्याने म्हणाली. इतक्यात अभय तिथे आला. त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावर पुन्हा आठ्या पडल्या. हे हॅपी काँग्रेस. त्याने येत तिचा हात हातात घेत शेक हँड करायला सुरुवात केली. ती गप्पच तिच्या अंगावर शहारे तैमान घालत होते. करंट लागल्यासारखी ती त्याच्याकडे पाहत होती. त्यात तो इतका हँडसम होता की त्याला पाहून ती आपसूक नर्वस होऊन जायची. त्यात त्याची हरकती भर घालत होत्या. थँक्स, ती हात सोडवत एवढेच म्हणाली. अभय आला, तो तुला सोडेल घरी, स्नेहा म्हणाली. ऑफकोर्स, व्हाय नॉट. कुठे सोडायचं आहे? तो गॉगल लावत म्हणाला. स्नेहाने जेव्हा अभयला गिरिजाला घरी सोडायला सांगितले, ती गोष्ट गिरिजाला पटली नाही हे तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. पण वेदांत का खुश झाला होता स्नेहाला कळाले नाही. नाही, नको, मी टॅक्सीने जाईन, गिरिजा तिची बॅग नीट करत म्हणाली. शुअर. तो गॉगल खाली सरकत तिला म्हणाला. म्हणजेच की एवढी चांगली संधी नकारत आहेस, असा त्याचा ॲटिट्यूड होता. ती त्याच्या डोळ्यात पाहून पुन्हा दूर पाहू लागली. हो, मी जाईन. मला बऱ्यापैकी लक्षात आले आहे कसे जायचे ते, गिरिजा स्नेहाकडे पाहत म्हणाली. बघ, परत एकदा विचार कर. मी सध्या फ्री आहे म्हणून म्हणत होतो. अभय स्टाईलमध्ये त्याच्या मनगटीवर घड्याळ पाहत म्हणाला. विचार काय करायचं त्यात? तसे पण मला रोज ये जा करावीच लागणार आहे, त्यामुळे मला पण माहीत पाहिजे. मी जाईन, डोंट वरी. बाय. गिरिजा शांतपणे बोलत होती. ते दोघे काही बोलणार तेव्हाच तिने बाय करत निघून गेली. तिला जाताना पाहून तो हळूच ए पलट फिंगर क्रॉस करून म्हणाला. सिरियसली, तू पण ना? ती पलटण्याच्या मधली नाही आणि तुला पाहण्यासाठी तर अजिबात पलटणार नाही ती. तू पण ना वेडी? अभय पुन्हा मेन दाराकडे पाहू लागला, पण ती सरळ निघून गेली. म्हटले होते ना ती पलटणार नाही, स्नेहा हाताची घडी करत म्हणाली. पलटणार होती, पण तू इथे होतीस म्हणून पलटली नाही. अभय तिच्या डोक्यात टपली मारत. तुला आधीच म्हटले आहे, तिच्या मागे लागू नकोस. तुझ्या टाईपची नाही ती, स्नेहा चिडून. पण तिचा नक्की प्रॉब्लेम काय आहे ग? अरे, ती साधी हसत पण नाही. किती बेकार बोर झालो मी तिच्यासोबत. हा, मान्य आहे की ती प्रॉब्लेममध्ये असेल. मला तर ती कबीर सिंगची बहीण वाटली, अभय हसत म्हणाला. त्यावर स्नेहा पण हसली. ए चूप रे, काय बोलतोस? स्नेहा म्हणाली. नाही तर काय, सुधरव तिला जरा. तुला नसेल जमत तर बोल, मी सुधरवतो. तो केसांवर हात फिरवत म्हणाला. तू ना, राहू दे, सुधरवायचं सोडून बिघडवशील. स्नेहा त्याच्या खांद्यावर हात टाकत म्हणाली. ते तर मी करणारच आहे. वेट अँड वॉच. अभय, तिच्यापासून लांब राहा हं, ओके? आधीच सांगते, तुझ्या टाईपची ती नाही. ऑलरेडी तिच्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत. ती इथे फक्त जॉबसाठी आली आहे. तिचे प्रॉब्लेम वाढतील असे काहीही करू नकोस, स्नेहा त्याला गंभीरपणे म्हणाली. तो पण गप्प स्नेहाकडे पाहत होता. काय एवढे प्रॉब्लेम असतील? तो मनाशीच. तशी ती आधी चिडली, मग स्वतःशी हसली. हा अभय पण ना. गिरिजा रूमवर पोहोचली आणि फ्रेश होऊन तिने घरी आजीला फोन केला.
आणि जॉबबद्दल सांगितले. आजी खुश झाली. मग तिने आदितीबद्दल विचारले. आदिती कुठे आहे? मी काल फोन केला होता तेव्हा झोपली होती. रडत नाही ना? गिरिजा म्हणत होती. सोबत फोन करून आदिती पण ऐकत होती. नाही रडत मी, इथेच आहे मी. मम्मा तू बॅड आहेस, मला नाही बोलायचे तुझ्याशी. आदिती रागाने. ते ऐकून बाजूला बसलेल्या आजीने म्हटले. मम्माशी बोलणार नाही का? तिला सांग तू आज मस्त ड्रॉइंग काढली स्कूलमध्ये. आजी म्हणाली. हां दे सांगते. आदिती खुश होत. हो पण तू रागावली आहेस ना, बोलणार नाहीस ना? आजी मुद्दाम तिची मज्जा घेत. हो मी रागावली आहे मम्मावर, म्हणून 2च मिनिट बोलणार आहे, आदिती म्हणाली. असे म्हणत तिने फोन घेतला. बोलू लागली. आजी हसली. आदिती तशी समजदार होती. परिस्थिती सर्व शिकवते. मग कुणी लहान मोठे नाही राहत. तिला गिरिजाने नीट समजवले आणि ती लवकरच तिला भेटायला येईल असे सांगितले. फोन ठेवून गिरिजा गॅलरीत असलेल्या झोक्यावर बसून बाहेर पाहू लागली. सगळं नीट होईल ना? अजूनही मनातील भीती कमी होत नव्हती. गिरिजाच्या घरी ती काही न सांगता जॉबसाठी गेल्यामुळे सर्व चिडले होते. पण गिरिजाने सांगितले असते तर ते कुणी तयार झाले नसते हे तिला माहीत होते. आजीने ही परिस्थिती नीट सांभाळली होती. पण तरी गिरिजाची वहिनी ज्योती उगाच गिरिजाचा विषय काढून घरातल्यांना भटकवत होती. मी तर काही बोलली पण नव्हती ताईंना. त्यांना कोण म्हटले होते नोकरी करा, तरी त्या गेल्या निघून. ज्योती म्हणाली. गिरिजाची वहिनी. ती काय आयुष्यभर त्यांच्याकडे हात पसरत राहणार आहे का? जीवावरची एक पोरगी आहे तिला, नवरा पण अशात ती स्वतःच्या पायावर उभी राहण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात काय वाईट आहे? आजी म्हणाली. पण सासरी एवढी सोन्याची खाण सोडून काय गरज आहे तिला नोकरी करायची? ते सर्व तिचेच आहे ना. पण तिला तिकडे राहायला आले नाही, आई रागाने म्हणाली. कारण ज्योतीने गेल्या 2 वर्षात तिच्या आईचं ब्रेन वॉश केलं होतं. गिरिजाचे मिस्टर तिला पुन्हा बोलवत होते, पण तीच हट्ट करून गेली नाही. तिने स्वतःच्या मुलीचा तेव्हाच विचार करायला हवा होता, असे ज्योतीची वहिनी गिरिजाच्या आईच्या मनात भरवत होती. आधीच लहानपणापासून गिरिजाच्या आई वडिलांनी तिची जबाबदारी नको होती म्हणून त्यांनी तिचं लवकर लग्न केलं होतं. आता पण तिची आई ज्योतीला सपोर्ट करायची. गिरिजा त्यांच्यासाठी परक्याचं धन होती. आजीला ते पटले नाही म्हणून आजी म्हणाली. तिच्या सासरी सोन्याची खाण आहे, तरी नवरा दगडी कोळसा आहे ग. पोरगी तिथे राहिली नाही तेच बरं केलं, नाही तर आत्तापर्यंत जीव दिला असता तिने. आजी समजावत. अगं हे असे नोकरी करायचं शोभते का तिला? लोक काय म्हणतील? कुठे गेली, कुठे राहते, कोणासोबत राहते, तेव्हा नाही का लाज जाणार आपली? ज्योती गिरिजाच्या आईला भटकवत. ज्योती काहीही बोलू नकोस, माझी नात अशी तशी नाही. बोलताना विचार करून बोलत जा. आजी तिला वरडल्या. मी माझे नाही लोकांचे सांगते. लोक काय म्हणतील? नवऱ्याला सोडून एकटी कुठे जाऊन राहते? ज्योती मुद्दाम विषय दुसरीकडे नेत. बस झाले ज्योती. ती इथे होती तेव्हा तुला पण अडचण होत होती, मग आता गेली आहे तर का आठवण काढत आहे? जाऊ दे ज्योती, या दोघी ठरवतील. आपण जे सांगतो ते यांना पटत नाही, असे म्हणत आई रागाने निघून गेली. गिरिजाच्या आईचे म्हणणे होते की जर तिला नवऱ्याकडे जायचे नसेल तर तिने माहेरीच राहावे. तिला नोकरी वगैरे करायची गरज नाही. त्यांच्या घरात बायकांनी काम करणे कुणाला पटत नव्हते. ज्योतीलाही नोकरी करायची परवानगी नव्हती, म्हणून तिला वाटत होते की गिरिजाने नाही करावे, घरात तिला मदत करावी. तिने तर तिला नोकरांसारखे वागणूक द्यायला पण सुरुवात केली होती. ज्योती तिला गप त्रास देत होती हे बाकीच्यांना माहीत नव्हते. ज्योती नेहमी गिरिजाची चूक दाखवून स्वतःला इनोसेंट दाखवायची आणि गिरिजाचे आई बाबा तिची बाजू समजून घेत नव्हते. तेही तिला पुन्हा नवऱ्याकडे जायला सांगत होते, पण त्यावेळी ती तयार नव्हती.
त्यामुळे हळूहळू त्यांनी पण तिच्याशी तुटक वागायला सुरू केली, जणू तिचीच काही चूक असावी. जवळपास ती 2 वर्ष माहेरी राहत होती आणि या गोष्टी सहन करत होती. पण आता ती या सर्व गोष्टींपासून लांब आली होती, त्यामुळे कुठेतरी ती आता मोकळा श्वास घेत होती. पण तिच्या मुलीचा तर विचार आणि काळजी तिला होती. संध्याकाळी स्नेहा आली तेव्हा गिरिजाने स्वयंपाक बनवला होता. दोघी मस्त जेवल्या आणि आपापल्या काम करू लागल्या. गिरिजा तिच्या फाईलमधून डिझाईन असलेली फाईल शोधू लागली, पण मग तिला आठवले की ती फाईल अभयच्या केबिनमध्ये राहिली. ओ गॉड, तू इतका मूर्खपणा कसं करू शकतेस, ती स्वतःलाच दोष देत म्हणाली. आता काय करायचे, ती फाईल तर इम्पॉर्टंट आहे. आता गिरिजा काय करेल? अभय आणि गिरिजाची लव्ह स्टोरी भाग 5 तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की आम्हाला कळवा. आणि ह्या स्टोरीसाठी तुम्ही एक लाईक करू शकता आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. गिरिजा आणि अभयची लव्ह स्टोरी तुम्ही ऐकू शकता आणि पाहू शकता. धन्यवाद मंडळी.